आणि उत्कृष्ट उंच टोलवल्या परंतु मिस टायमिंग आणि उत्कृष्ट झेल घेतलेला सीमेलगत आणि प्रल्हाद हे बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या 1 बाद 4. प्रल्हाद हे तंबूकडे परतताना 4 धावांचं योगदान दिलेलं आहे त्यांनी. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि नवीन फलंदाज संतोष. पाहूया संघासाठी काय करतात. पुढील सामना जागृत मराठा राहणार आणि गंगामाता गोंदवली यांनी स्टेजशी संपर्क साधावा. ज्ञानदेव गोलंदाजीसाठी तयार आणि संतोष फलंदाजीसाठी तयार. ऑफ कट केलेला आणि कॅच ड्रॉप. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु झेल सुटलेला आहे आणि एक धाव पूर्ण. गोलंदाज तयार आणि स्लोअर वन चेंडू टाकला होता आणि सीमेलगत क्षेत्ररक्षण स्ट्रेट ड्राईव्हला आणि एक धाव पूर्ण. ज्ञानदेव गोलंदाजीसाठी तयार आणि संतोष सुद्धा फलंदाजीसाठी तयार. क्लासिक फटका मारलेला ऑफ साइडला आणि सुंदर चौकार संतोष यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 बाद 10. एक षटक संपलेला आहे. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय. कृपया खेळ त्वरित सुरू करा. पंच पुढील सामना जागृत मराठा राहणार आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा प्लीज. नवीन गोलंदाज फुलाजी. स्ट्राईकला कैलास. विखुरलेलं क्षेत्ररक्षण सीमेलगत. फुलाजीचा बिमर बॉल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय चेंडू किपर आणि या 2 धावा. बिमर चेंडूचा इशारा आणि या 2+1.
आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या झालेली 1 बाद 13. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आणि उत्कृष्ट टोलवण्याच्या प्रयत्नात, परंतु मिस टायमिंग फटका झाला आणि क्षेत्ररक्षाने चेंडू उचलून फेकलेला आहे आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आणि धाव संख्या 14. आणि संतोषाने का उत्कृष्ट टोलवलेला आहे आणि चेंडू सीमा पार 6 धावा आणि या 6 धावेची संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 20. पुढील चेंडू टाकण्यासाठी फुलाची सज्ज आणि सुंदर ऑफ साइडला टोलवलेला आणि चेंडू गेला सीमा पार 4 रन. संतोष एक उत्कृष्ट लयमध्ये आलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 24. 1 बाद 24. पुढील चेंडू षटक दुसरं प्रगतीपथावर आणि मिस टायमिंग फटका आहे आणि क्षेत्ररक्षण धावतोय आणि उत्कृष्ट प्रयत्न आणि झेल ड्रॉप झालेला आहे आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाने जीवाचा रान करून कॅच पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कॅच ड्रॉप झालेला आहे आणि धावसंख्या 2ने वाढून धावसंख्या झालेली आहे ती 26. 1 बाद 26. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि क्लीन बोल्ड. अलगद बेल सोडलेली आहे. संतोष हे संघासाठी 17 धावांचं योगदान देऊन तंबूकडे परत येत आहेत आणि नवीन फलंदाज यशवंत खेळपट्टीकडे रवाना आणि संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 26. फुलाजी यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीवर संतोष हे बोल्ड झालेले आहेत. पुढील गोलंदाज आणि बचावात्मक क्लासिक पद्धतीने खेळलेले यशवंत. सुंदर असा मारलेला फटका, परंतु त्या दरम्यान एक धाव पूर्ण. येस नो येस नो. दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकांती संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 27. 2 बाद 27.
या विनिंग मधील तिसरं षटक टाकण्याकरता आलेले आहेत गोलंदाज बजरंग. त्यांना स्वतःच्या संघाकरता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि उत्कृष्ट टोलवला आणि चेंडू सीमेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक धडक झालेले, क्षेत्ररक्षक धडक झालेले, जखमी झालेत का पहा कोणी. परंतु या दरम्यान कोणाच्या लागलेलं नाहीये ना तिथे. धन्यवाद, सेफ खेळा. आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 30. पुढील चेंडू प्रगतीपथावर, स्ट्राईकला कैलास, गोलंदाज बजरंग. आणि पुन्हा त्याच पद्धतीचा आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू सीमा पार 6 धावा आणि धावसंख्या वाढून झालेली आहे ती 36. क्षेत्ररक्षक थोडे कन्फ्यूज झाले होते. काय क्लासिक फटका मारलेला आहे कैलास जादूगर यांनी आणि स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा पूर्ण, सीमेपार चेंडू आणि संघाची धावसंख्या 40. काय सुंदर गोलंदाजी आणि कैलासचे त्रिपाला चित झालेले आहे. लोअर यार्कर टाकलेला चेंडू त्यांनी. आणि कैलास हे संघासाठी 14 धावांचं योगदान देऊन पॅव्हिलियनकडे परतताना आणि नवीन फलंदाज संजय हे खेळपट्टीकडे रवाना. आणि या दरम्यान धावसंख्या 3/40. तिसरं षटक प्रगतीपथावर, पाहूया बजरंग पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि संजय खेळपट्टीवर रवाना झालेले आहेत. पुढील चेंडू बजरंग, स्लोअर बॉल टाकलेला होता. क्षेत्ररक्षक सीमेवर तैनात. या दरम्यान एक चेंडू, एक धाव पूर्ण, धाव संख्या 41. 3/41. यशवंत फलंदाजी सज्ज आणि उत्कृष्ट टोललेला आहे. यशवंत यांच्या बॅट मध्ये धुवाधार फलंदाजीचा नमुना पेश करताना एक खणखणीत षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 47. 3/47. अंतिम षटक शेष आणि हे षटक टाकण्याकरता कोण गोलंदाज येत आहेत पाहूया. बालाजी मानाजी.
या विनिंग मधील अंतिम षटक टाकण्याकरता मानाजी खेळपट्टीवर धावपट्टीवर सज्ज आणि फलंदाजीसाठी संजय सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला आणि संजय यांनी तो टोलवलेला आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. सुंदर जल आणि ड्रॉप. यशवंत यांनी खणखणीत षटकार मारले आहे परंतु फलंदाजाची चुकीमुळे तो षटकार सीमेबाहेर गेलेला आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे त्यांच्या हातनं आणि या षटकारांनी संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे 54. पुढील चेंडू मानाजी आणि यशवंत ते बाद झालेले आहेत. बॅटली आजची कडा लागून ते स्टंप बोल्ड झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या संघासाठी आणि ते त्यांनी आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि नवीन फलंदाज सुधाकर खेळपट्टीकडे रवाना. अंतिम षटक प्रगतीपथावर. मानाजी यांनी एक उत्कृष्ट बॉल टाकला आणि त्याच्यावर त्यांनी यशवंतांना त्रिपाळाचित केलेला आहे. सुधाकर यांनी काय खणखणीत षटकार मारलेला. चेंडू गेला सीमा पार 6 धावा षटकार आणि या षटकारांनी संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 60. सुधाकर यांनी संघनायकांनी टाकलेल्या जबाबदारीचं पालन करीत खणखणीत षटकार मारलेला आहे. स्लोअरवर चेंडूवर सुधाकर चकलेले आहेत आणि ओव्हर समाप्त. आणि सुधाकर एक खणखणीत एक षटकार मारून कॉट आउट झालेले आहेत किपरकडे. अंतिम षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 60. आणि नवीन फलंदाज विजय खेळपट्टीवर. आणि त्यांनी लेग साइडला टोलवलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचलून फेकलेला आहे आणि या दरम्यान रनआउट झालेले आहेत आणि एक धाव पूर्ण. आणि 62चा टार्गेट. 61 धावा पूर्ण 62चा टार्गेट.
सारंगाव संघाला 62 धावेचं आव्हान दिलेलं आहे बादवड संघाने आणि पाहूया कशा प्रकारे ते त्याचा सामना करतात आणि हॅलो जागृत मराठा रानाल आणि गंगामाता गोंदवली आपणास ऑफिशियल कॉलिंग करण्यात येत आहे टॉसवर टॉस बॉक्सशी संपर्क साधा नाणेफेक करायचे रानाल वर्सेस गोंदवली गोंदवली संघाचे कॅप्टन सज्ज झालेले आहेत रानाल संघ त्याला तवरात बोलवलं आम्ही हॅलो जागृत मराठा रानाल टॉस करण्यासाठी बिंदा शिदाडकर यांना आम्ही टॉस करण्यासाठी निमंत्रित करतोय कॅमेरा टॉस बॉक्सची आवार साहेब यांना आम्ही निमंत्रित करतोय नाणेफेक करण्याकरता थोडं कॅमेरा नाणेफेक कव्हर करा आणि टॉस झालेला आहे टॉस गोंदवली या संघाने जिंकलेला आहे आपला निर्णय कळवा क्षेत्ररक्षण त्याने सारंगावचे 12वे खेळाडू टॉस बॉक्सकडे रवाना करा कृपया पंचांना विनंती आहे सामना त्वरित सुरू करा गोलंदाजीसाठी सज्ज प्रल्हाद बासष्ट रनांचं टार्गेट आहे बजरंग आणि सूर्यकांत आणि फसवा चेंडू टाकला त्यांनी बॉल डॉट या वेळेस बॉल उडवलाय चेंडू आवत आहे कैलास झेल खाली झेल मात्र ड्रॉप होतोय
आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, नक्कीच जेवणाची सुरुवात झाली आहे. उपस्थित सर्व खेळाडू व कमेडी पंच कॉमेंटेटर सर्वांना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार. बासष्ट धावांचे एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र सारंगाव टीमचा विचार केला तर फलंदाजी जरूर चांगली आहे, क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे. मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. यावेळेस सिंगल कंप्लीट होते. 7 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रल्हादच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जातंय. 7 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच मात्रापैकी मोठे फटके खेळावे लागतील. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल. यस, बाटची गडा, फलंदाज बाद. तर पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, 7 धावा धावफलकार आहेत. Disconnected. आणि फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज कैलाश. यावेळेस बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढील चेंडू. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस बॉल उडवलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर होते. नऊ धावा धावफलकार आहेत.
कैलास पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू कैलास पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस अजून एक चांगला बॉल सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन कैलास जादूगरच्या माध्यमातून आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल कैलासच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत 9 धावा या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक चुकी करतायत झेल ड्रॉप झालाय मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये कारण षटकातील शेवटचा बॉल होता तो देखील निर्धाव गेलाय फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या कैलासच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय धावा धावफलकावर 9 आहेत षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला बॉल अतिशय सुरेख वेगवान चेंडू आपण पाहतोय नक्कीच फलंदाज बाद झालाय यस तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे षटकातील पुढील चेंडू षटकातील पुढील चेंडू या वेळेचा बॉल ऑफसाइडला टोलावलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचतायत एकदा कंप्लीट झाली फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही एक नाही धावफलक 1 ने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावर झाल्यात षटकातील पुढील चेंडू या वेळेचा बॉल उडवलाय अतिशय सुरेख फटका चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार
षटकातील पुढील चेंडू याच प्रकारचे फटके खेळावे लागतील. यास फुल टॉस बॉल पुन्हा एकदा प्रहार झालाय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्यात. नक्कीच वारंवार या प्रकारचे फटके आवश्यक आहेत. सारंगाव टीमला 62 धावांचं मोठं लक्ष. षटकातील पुढील चेंडू या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातो. डीप मिड विकेटला कैलास जादूगर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो तर भरपूर चांगला झालाय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद होतोय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस लेटकट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच चेंडू दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढील चेंडू या वेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप स्क्वेअर लेगला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चोवीस धावा झाल्यात. वाईट बॉल. फलंदाज बाद.